लाडकी बहीण योजना एक जबरदस्त अपडेट असणार आहे, कारण एकत्रितपणे 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर यामध्ये सरसकट लाडक्या बहिणी असणार आहे का, म्हणजेच काय सर्व लाडक्या बहिणी यामध्ये पात्र असणार का, ज्यांची KYC झाली आहे किंवा ज्यांची KYC झाली नाही किंवा ज्यांची KYC चुकली आहे। तर अट काय असणार ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुम्ही यासाठी पात्र आहात का लगेच 2 मिनिटात चेक करायचं आहे। ही शेवटची संधी असणार आहे तुमच्यासाठी। ऑफलाईन KYC ची दुरुस्ती कॅम्प सुरू झाले आहे, लगेच या पत्त्यावर जाऊन कागदपत्रे द्यायची आहेत। पण ठीक आहे, पत्ता कोणता आहे ही सगळी सविस्तर माहिती कोणत्या लाडक्या बहिणींसाठी असणार आहे, ऑफलाईन KYC कॅम्प काय प्रकार आहे ही सगळी माहिती पाहून घ्या। तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये हप्ते 3 हप्ते एकत्र मिळणार आहे अशा बातम्या समोर येत आहेत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तर लाडकी बहिणीचे 3 महिन्यांचे थकीत हप्ता एकत्र मिळणार। KYC प्रक्रियेमुळे थकलेले 3 महिन्याचे 4,500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातून देण्यात आली आहे। तर लाडक्या बहिणींनो एकत्रितपणे 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये ते जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, कारण महिला व बालविकास विभागाकडून ही अपडेट आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल तर आता एकत्रितपणे जेव्हा पडताळणी होईल, लक्षात घ्या कोणासाठी असणार आहे, तर तुमची KYC झालेली पाहिजे आहे। तुमची KYC चुकलेली असू द्या किंवा बरोबर असू द्या, पण तुमची KYC झालेली पाहिजे आहे, तरच तुमचे 4,500 रुपये येण्याची शक्यता असणार आहे, तरच तुम्ही तिथे पात्र असणार आहे। तुमची KYC झालीच नाही, बघा तुमची KYC झालीच नाही, बघू आम्ही शेवट करूया, 1-2 दिवस राहिले, साईटच चालेना, बरं आमचे पैसे बंदच होणार नाही, असं जर वाटत असेल तर ही गोड गैरसमज आहे लाडक्या बहिणींनो। KYC बंधनकारकच होती व आता पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला KYC करावंच लागणार आहे जेव्हा सुरू होईल। तर आता बंद आहे ऑनलाईन KYC, पण ज्यांची KYC झाली आहे, चुकलेली आहे, पण पडताळणी चालू आहे, म्हणजे ऑफलाईन पडताळणी सुरू आहे, त्यामध्ये तुम्ही पात्र झाला तर नक्कीच इथे काय होणार आहे, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी, म्हणजे आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा एक अपडेट दिली आहे। ते म्हणजे की आता नुकतंच काय सुरू आहे की आचारसंहिता सुरू आहे व वेगवेगळ्या कारणांनी लाडकी बहीण योजनेला प्रॉब्लेम येत आहेत। तर आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही नक्कीच इथे योजनेची माहिती घेऊ, जे काही अडथळे निर्माण होत आहेत त्याच्यावरती नक्कीच विचार करू हे सुद्धा, व त्यावरती विचार म्हणजे सोल्युशन देणार आहेत। तर आता राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक आधार दिले आहेत। या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मदत दिली जात असून या योजनेचा थेट राजकीय फायदा महायुती सरकारला झाला आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। दरम्यान KYC न झालेल्या अनेक महिलांना हप्ते थांबले आहेत। काही महिलांची KYC पूर्ण करूनही पैसे जमा न झाल्याने नाराजी व्यक्त केली आहे। तुमचा सक्सेसफुल मेसेज आला, पण KYC चुकली आहे, प्रश्नांची उत्तरे चुकली आहे, तर तिथे पैसे थांबलेले आहेत। पण काही महिलांची KYC पूर्ण करूनही पैसे न जमा झाल्यामुळे नक्कीच नाराजी व्यक्त केली आहेत। तर काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसले आहेत। या पार्श्वभूमीवरती महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते। तर नियम आणि अटी डावलून करण्यात आलेली अर्जाची सध्या पडताळणी सुरू आहे व अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली, ते म्हणजेच काय, एकत्रितपणे 4,500 रुपये 3 महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट 4,500 रुपये जमा होणार आहेत। काही महिलांना आधीच 2 महिन्याचे पैसे मिळाले आहेत। ज्यांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे हप्ते थकले होते त्यांना आता 4,500 रुपये मिळणार आहे। तर ज्यांना 2 हप्ते मिळाले आहेत त्यांना मात्र फक्त जानेवारीचा 1,500 रुपये हप्ता मिळणार आहे। तुम्हाला सुद्धा नोव्हेंबर, डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही का, नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो ही अशी अट व निकष असणार आहे, जर असेल तर तुम्ही काय असणार आहे, तुम्ही यासाठी पात्र आहे, तुम्हाला कळालं असणार आहे। पण KYC झाली नाही, KYC केलीच नाही, असं काय असेल तर तुमचा हप्ता जमा होणार नाही। आता जो काही कॅम्प सुरू आहे बघा, ऑफलाईन KYCचं कॅम्प सुरू आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींनी तुम्ही पाहू शकता विथ प्रूफ आहे, सर्व लाडक्या बहिणींनी आपली KYC पूर्ण करून घ्यावे। माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी KYC आवश्यक असणार आहे। तर दिनांक 4/2/2026 ते 6/2/2026 सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत बघा तुम्ही पाहू शकता, प्रवीण प्रतिभा प्रभाकरराव दटके, आमदार मध्य नागपूर विधानसभा यांनी टाकलेली ही माहिती। तर खाली दिलेल्या ठिकाणी पत्ता सुद्धा दिलेला आहे, अटल आरोग्य कार्यालय, जुनी LIC ऑफिस, महाल, नागपूर। तर खाली दिलेल्या ठिकाणी भेट
देऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, शेवटची संधी असणार आहे. तर जे काही या जिल्ह्यातून कोणी असेल तर नक्कीच इथे जाऊन तुम्ही ऑफलाईन EKYC प्रक्रिया सुरू करावी व महाराष्ट्रामध्ये पण पूर्ण जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असे कॅम्प घेऊन नक्कीच इथे ऑफलाईन EKYC प्रक्रिया करावी, जेणेकरून अंगणवाडी सेविकाताईंना सुद्धा त्रास होणार नाही. कारण महिला व बालविकास विभागामध्ये अंगणवाडी सेविकाताई नक्कीच इथे जे काही त्यांची संघटना आहे ते पूर्णपणे विरोध करत आहेत की लाडकी बहीण योजनेची EKYC प्रक्रिया आम्ही करणार नाही. तर तुम्हाला ऑप्शन नाही, त्यामुळे महिला व बालविकास विभाग जे CDPO असतात पंचायत समितीमध्ये जा, अधिकाऱ्यांना भेटा. तुम्ही घरी बसलं तर तुमची EKYC होणार नाही, तुमचा हप्ता सुरू होणार नाही. त्यामुळे नक्कीच हे काम आहे करून घ्यायचं आहे. कारण 27 जानेवारीपासून पडताळणी प्रक्रिया ऑफिशियली फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. अंगणवाडी सेविकाताईंकडे लिस्ट येत आहे. जर अंगणवाडी सेविकाताई नाही म्हणत आहेत तर महिला व बालविकास अधिकारी असतातच, त्यांना तुम्ही जर बोलला तर नक्कीच तुमच्या प्रॉब्लेमला सोल्युशन मिळतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच घरी न बसता तुम्ही तिथे भेट द्या व जी काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू करण्यासाठी नक्कीच तुम्ही सुद्धा मदत करा. तर तुम्हाला सुद्धा एकत्रितपणे 4,500 रुपये पाहिजे का? तुम्ही सुद्धा इथे पात्र आहात का? नक्कीच कमेंट करून सांगायचे आहे, कारण ही शेवटची संधी असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.